रामकृष्ण हरी. मी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी पालखी सोहळा प्रमुख सर्व भाविक नागरिक वारकरी यांना नम्र आवाहन करतो की या ठिकाणी इंद्रायणी नदी ही दुतर्फा तिनं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आळंदीकडे येणारे चारही पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे आळंदीत येणं हे अशक्य झालेलं आहे. मी सर्व वारकरी बंधू भगिनींना त्या ठिकाणी विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं. कुणीही येण्याचा प्रयत्न करू नये. निश्चितपणे आळंदी देवस्थाननं त्या ठिकाणी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारे त्याची गैरसोय होऊ नये यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपणास विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित राहावं. यापुढील जे काही सूचना असतील त्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं अधिकृतपणे आपण देणार आहोत. कुठल्याही अफवावर कुठलाही आपण विश्वास ठेवू नये अशा प्रकारची विनंती मी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं आपणा सर्वांना करत आहे. आपण कृपया ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी अथवा लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं ही विनंती. रामकृष्ण हरी. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.